तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अनित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर नवीन अशा एका ब्लॉगमध्ये पुन्हा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज रामनवमी या निमित्त माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण आज रामनवमी निमित्त आज नागपूरमधील कुठल्या प्रकारचे प्रोग्राम होतात हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आणि भक्तगणांकरिता कुठल्या प्रकारचा प्रसाद बनवला जाते याचा सुद्धा काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, आणि आपण खाऊन सुद्धा दाखवणार आहोत. चला तर मित्रांनो, जाऊया. तर मित्रांनो, अभ्यंकर नगर चौकातून थेट आपण गांधीनगर ह्या चौकात आलेलो आहोत. तुम्ही इथे व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता महाप्रसाद घेतलेला आहे. महाप्रसादामध्ये आपल्याला मसाले दूध सुद्धा मिळालेलं आहे. तर मित्रांनो, महाप्रसाद छान पद्धतीने बनवण्यात आलेला आहे. याची चव अतिउत्तम आणि मनसोक्त आहे. तर मित्रांनो, आपण आता रामनगर स्क्वेअरमध्ये आलेलो आहोत. हा चौकाला किती सुंदर पद्धतीने इथे सजवण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. कमल स्पर्श कर ये दिव्य ललन पहुंचाए संदेश आएंगे श्री राम लखन जल्दी बात करे फल्ले रस्त्यावर कचरा टाकू नये. एक सुंदर सजग नागरिक म्हणून आपली तिथे बात चालू आहे. स्वच्छ नागपूर हे मिशन रामनवमीच्या निमित्तानं प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे आणि आपला नागपूर, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे याकरता आपण गणेशाला स्थापना घालतो. पृथ्वीची देवता असलेल्या घराआधी पटवले ही आपल्याकडची परंपरा आहे. तर मित्रांनो, पालखीचे भव्य असे दर्शन आपल्याला मिळालेले आहे. अशा श्रीराम सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आणि समोर नतमस्तक झालेला. दुपारी 12 वाजता श्री जन्म सोहळ्याच्या निमित्ताने विशेष आरती व भजन आयोजित करण्यात आले. मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध मंदिरं फुलांनी, झेंड्यांनी व शिरजांनी सजवण्यात आली होती. जवळपास 80 पेक्षा अधिक देखावे, झाक्या रामायणातील प्रसंगावर आधारित आहे. दर 12 झाक्यानंतर रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आली. सायंकाळी 5:30 वाजता शोभायात्रा सुरू झाली. यात रंगीत झाक्या, भजन मंडळ, वाद्यपथक व लोकनृत्य यांचा समावेश होता. संपूर्ण नागपूर शहरात उत्सवाचे वातावरण होते. तर मित्रांनो, तुम्ही हा रथात पाहू शकता श्रीराम आणि लक्ष्मणजी आणि सीतामाता आणि हनुमान सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल, बघू शकता.
जवळपास 80पेक्षा अधिक देखावे झाक्या रामायणातील प्रसंगावर आधारित आहेत. दर 12 झाक्यानंतर रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आली. सायंकाळी 5:30 वाजता शोभायात्रा. यात रंगीत झाक्या, भजन मंडळ, वाद्यपथक व लोकनृत्य यांचा समावेश होता. संपूर्ण नागपूर शहरात उत्सवाचे वातावरण होते. विविध मंदिरं फुलांनी, झेंड्यांनी व सिरजांनी सजवण्यात आली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, काही मुलं योगा करताना दाखवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सीते मातेचं अपहरण करताना तुम्ही रावण पाहू शकता मित्रांनो. रावणाचा भाऊ कुंभकर्ण तुम्ही निजलेल्या अवस्थेत पाहू शकता.
तर मित्रांनो, मी आता बर्डीत आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता किती आनंद आणि किती हर्ष उल्हासाची आहे. इथे DJ सेटअप लागलेला आहे आणि काही भक्तगण इथे नृत्य करत आहे आणि थेट तिथेच चाललेलो आहोत आपण. चालत असताना आपल्याला एक फूड स्टॉल लागलेला आहे. तिथे आपल्याला पोहे मिळालेले आहे, बघू शकता तुम्ही. माझ्या उजव्या हातात उसाचा रस आणि डाव्या हातात आईस्क्रीम आहे. तर मित्रांनो, याला संपूया. आता हे पकोडेसुद्धा आपल्याला मिळालेले आहे काही फूड स्टॉलवर.
तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटत आहे व्हिडिओ? तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.